ज्याचा. आणि आपल्या देशामध्ये सूर्य भरपूर आहे. जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत आपल्याला विजेची कधीही कमी राहणार नाही. कोळसा पाणी हे संपणाऱ्या वस्तू आहेत, पण सूर्य कधी संपणार नाही. सूर्य संपला तर आपण पण संपत. त्याच्यामुळे ह्या योजनेला खूप भर दिलेला माननीय पंतप्रधान मोदीजींनी. परंतु या महाराष्ट्रामध्ये तुगलकी कारभार MSCDCLचा चालू आहे महाराष्ट्रामध्ये. बाकी कुठेच रेट एवढे नाहीत. तरी त्यांची आपण दखल घ्यावी आणि हे लोकांपर्यंत पोहोचावं. जोपर्यंत पंतप्रधान मोदीपर्यंत ही बातमी आपण पोहोचावी ही मी विनंती करतो. धन्यवाद. तुम्ही काय त्या संदर्भात आंदोलन करणार, निवेदन देणार, तुम्ही काय करणार? आम्ही सर्वप्रथम तर निवेदन देतच आहोत, पण त्यासाठी आम्हाला वेळ पडली तर उपोषण पण करू, आंदोलन करू. लोकांना न्याय, सौर ऊर्जेचा न्याय देण्यासाठी आम्हाला जे काही करता येईल करू. ही तर पहिली स्टेप आहे आमची की आपणापर्यंत पोहोचून आपण सगळ्यांपर्यंत पोहोचावी ही बातमी. यानंतर आम्ही जे स्टेप घ्यावं लागतील ते आम्ही घेऊ. तुम्ही म्हणतात इलेक्ट्रिसिटी कायद्याचं उल्लंघन होत आहे. तर मग त्यासाठी न्यायालयात वगैरे जाण्याची काय तयारी का? न्यायालय तुम्हाला न्याय देऊ शकतो ना? नाही, आम्ही याच्यापूर्वी एक असं जिल्हाधिकारी मागे 4 महिन्यापूर्वी 5 महिन्यापूर्वी कलेक्टर ऑफिसला आम्ही असंच एक निवेदन दिलं होतं की जेव्हा पीओडी बिलिंगचा इश्यू होता तेव्हाही आम्ही कोर्टात जाऊन आम्ही भांडण करून ते वापस घ्यायला लावलं. त्यामुळे तेव्हा इलेक्ट्रिसिटीचा इम्पॅक्ट करत होता. पण आता यांनी काय केलंय, ते 3 किलोवॅट 5 किलोवॅट वाल्यांसाठीच हा रूल अप्लाय केलेला आहे. तर त्यासाठी आम्ही आता ह्याच्या पुढं आंदोलन असं करू आणि कोर्टात पण जाऊ आणि प्रकाशगड इथं मुंबई इथं जाऊन आंदोलन करण्याची तयारी सुद्धा आहोत. आणि पुन्हा महाराष्ट्रभर प्रत्येक ही प्रेस कॉन्फरन्स ही तुम्हाला नांदेडमध्ये होत नाही की प्रत्येक नांदेड महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत्या. तर त्या नांदेडमध्ये आपण या संघटनेतर्फे जाऊ. सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बांधू, आमचे इंटिग्रेटर, सर्व व्हेंडर यांना आभार व्यक्त करतो. आपण कमी वेळामध्ये आलात आणि आपला बहुमूल्य वेळ दिलात. अगोदर पूर्ण डिस्कशन झालेलेच आहे. आमच्या सर्व प्रतिनिधींनी तुम्हाला सर्व योग्य प्रकारे सर्वपरी माहिती दिलेली आहे. बट याच्या ऍडिशनली मला एक असं वाटतं की सपोज हा जे लॉस आहे हा सोलार इंटिग्रेटर, सोलार व्हेंडर किंवा सोलार जी रिलेटेड बिझनेस करतात त्यांचा नसून हा प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकाचा हा लॉस आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला देतो, तर तुम्ही पत्रकार आहात ऍज वेल ऍज प्रत्येक घरी एक कंझ्युमर म्हणजे एक मीटर आहे, म्हणजे तो ग्राहक आहे. सपोज 13 तारखेच्या अगोदर आपण काय करत होतो, एक मंथली सपोज 100 युनिट कन्झम्पशन करत होतो पर मंथ. तर आपण काय करतो, सर्व मिडल क्लासेस म्हणा किंवा लोअर क्लासेस म्हणा, आपण काय करतो, विजेची बचत करून हा विजेचा वापर करत होतो. त्यानुसार काय होणार, आपलं जे अवरेज येईल लास्ट 12 मंथचं ते ऑब्व्हियसली कमी येणार, कारण तो आपल्या खिशावर भार नसू राही. आपल्या मंथ एंडमध्ये जे बी एक्सपेन्सेस आहेत ते कसे कमी येतील याचा आपण विचार करून हे लाईट बिल हे कमी कन्झम्पशन करतो. आणि याच मुद्द्याहून हा प्रत्येक ग्राहक हा म्हणजे तुमचा जे वापर कमी करता, याचा अर्थ असा नाही की तुमचं सोलारचं कन्झम्पशन हे कमी असेल. आपण काय करतो, सोलार लावतोय म्हणजे प्रिव्हियस 12 मंथ मध्ये जे बी कन्झम्पशन आहे ते तर कन्सिडर करतो, बट फ्युचरमध्ये जे बी आपल्याला काय इक्विपमेंट इन्हान्समेंट करायचे आहेत त्याची सुद्धा आपण वन टाइम इन्व्हेस्टमेंट करतो. कारण हे सोलार म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट आणि लाईफ टाइम इन्कम, हे असं एक ब्रीदवाक्य आहे सोलारचं. त्या रिगार्डिंग आपण एक सामान्य ग्राहक म्हणून जर आपण आपले पूर्ण जे पेमेंट वाचवण्यासाठी किंवा जे वीज कमी वापर करतो, याचा अर्थ असा नाही की तुमचा यूज कमी आहे, ती आपल्याला खिशाला भार परवडणार नाही, या उद्देशाने आपण कमी खर्च करतो. तर सोलार आज सामान्य ग्राहकावर तुम्ही विचार करा, आज प्रत्येक जण लोन करून सोलार करते. म्हणजे एवढी पब्लिसिटी PM सूर्यघर अंतर्गत झालेली आहे पंतप्रधानांच्या स्कीमची की तुम्ही लोन करून इन्स्टॉलमेंट करून सुद्धा सोलार लावण्यासाठी पुढे येत आहात. एवढ्या प्रकारे म्हणजे मिडल क्लास, लोअर मिडल क्लास लोक या लोन करून सुद्धा सुविधा अवेल करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर या प्रयत्नाला आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने MSDCLने ज्या प्रकारे खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत त्या विरोधात आम्ही सर्वजण एकवटलेले आहोत. हा आमचा युनियनचा नसेल तर हा प्रत्येक कस्टमरचा, प्रत्येक ग्राहकाचा लॉस आहे. तर जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही आम्हाला सहकार्य करा, कारण प्रत्येक कंझ्युमरच्या प्रत्येक घरी एक मीटर असतो आणि त्या प्रत्येकावरचा आपल्या अधिकारावर जी गदा येत आहे
त्या अधिकारावर आपला गदा न येता आपण सर्व ताकदीने आमच्यासोबत उभे राहाल अशी अपेक्षा करतो. आता कसं आहे, आपण सर्व ऐकले आणि आपल्याला याच्यामध्ये काय विचारायचं असलं तर विचारा. आणि दुसरी गोष्ट कशी आहे की हे प्रत्येक आमचे हंबर्डे साहेबांनी जसं सांगितले गोपाल भाऊ, की प्रत्येक नागरिकाचा ह्याच्यामध्ये म्हणजे ते कसं पैसे आणतात. मी सांगतो, 3 किलोवॅटला आम्ही घेतो 2 लाख रुपये, 78,000 रुपये सबसिडी, 1,22,000ची आम्ही बँकेचं लोन करून देतो. आणि ते बिचारा 1,22,000 रुपये भरते दमाने. मग किती तळमळ त्याची आहे. असं गिराईक नंतर म्हणजे लोकांची भावनामध्ये खच्चीकरण होणार आहे. आता ह्यासाठी आम्ही मंत्रीपर्यंत जाऊ. मुख्यमंत्री आपले महाराष्ट्राचे फार देवेंद्र फडणवीस साहेब चांगले माणूस आहे, त्यांना आम्ही समोर बसून चर्चा करू. जर असं झालं नाही तर मग ह्यासाठी आम्ही सर्व वेंडर आमचे सर्व लायसन्स पंतप्रधानांना सपोर्ट करून हे बिझनेस बंद करून टाकू. असं मी असं एक निवेदन आमचे राज्यस्तरीय करणार आहे. काय करावं मग? मग तेच झालं ना, 13 तारखेला आम्हाला काही माहित नाही. 14 तारखेला आम्ही जेव्हा बघायले की नोटिफिकेशन आलेलं आहे की बाबा तुम्ही आता याच्या पुढं हे करू शकत नाही. ही स्कीम सक्सेसफुल करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनी एसबीआयला सगळ्या बँकेला लोन देण्यासाठी सांगितलंय. विदाउट कोलॅटरल तुम्हाला लोन भेटते. एक तुम्हाला प्रॉपर्टी मॉर्गेज ठेवायची नाही, काहीच करायचं नाही. आणि फक्त 5.9% म्हणजे होम लोन सुद्धा थोडा कमी दिले. का एवढी स्कीम ह्याला त्यामुळे सक्सेसफुल रन करायचं. एवढा सगळीकडून सपोर्ट असताना, सगळीकडून असताना एकदमच एका डिसिजनला काय कुठून जाग आली माहिती नाही. आणि एकदमच तुम्ही रूल आणला आणि फील्ड आणला. प्रत्येक रेसिडेन्शियल कमर्शियल कुठल्याही तुमची दुकान आहे. आता उद्या तुम्हाला इलेक्ट्रिसिटी पडत आहे, तुम्ही एवढ्या कॉम्पिटिशन मध्ये करताय. मी माझं इलेक्ट्रिसिटी बिल कमी करण्यासाठी करणार नाही पाहिजे पर्याय, तर ते सुद्धा तुम्ही नाही करू शकता. तर मग काय फायदा आहे? मग कसं करणार? कसं कॉम्पिटिशन करणार? फक्त तुम्ही पैसे कमवायचे आणि येणार नाही का? तुमच्याजवळ ऑप्शन असताना तुम्ही कराल ना. तर त्यासाठी ह्या अशा गोष्टी आहेत की आम्ही काही गोष्टी तुम्हाला इथं सांगूही नाही शकत की पुढं त्यांचा काय प्लॅन आहे, काय प्रायव्हेटायझेशन होणार आहे. म्हणजे प्रायव्हेटायझेशन वगैरे होणार आहे, त्याच्यासाठी कुठं प्लॅटफॉर्म करत असतील हे की त्यांना काही त्यांचा महसूल बुडू नये, याही गोष्टी असतील. कारण वेगवेगळ्या प्रायव्हेट होऊन राहणार ते कंपनी येणार. तेलंगणा आणि महाराष्ट्राचं जे कंपनी सांगितलं त्याबद्दल आज तुम्ही कुठलाही उद्योगधंदा करताना तुम्हाला लाईट बिल, इलेक्ट्रिसिटी सुद्धा तुम्हाला कन्सिडर करावी लागते. कारण एका प्रोडक्टला किती युनिट लागतात. तर ते प्रोडक्ट तुम्हाला पूर्ण भारतामध्ये तुम्हाला विकायचं आहे, गव्हर्नमेंटमध्ये एक्सपोर्ट करा म्हणते, तर जगाच्या लेवलला विकायचं आहे. तर त्याला कॉम्पिटिशन मध्ये जर बाजूच्या राज्यामध्ये तुमची फॅक्टरी असेल, कुठेही असेल, दीव दमनला असेल, तर तिथं 6 रुपये 7 रुपयाच्या खाली आहे आणि आपल्या इथं 13 रुपयाच्या वर आहे युनिट, बिलिंग चार्जेस वगैरे करून. जर मग तुम्हाला बीट करायचं असेल तर ऑलरेडी तर 6 रुपयाने पुढे आहे तुमच्या अगोदर त्या प्रोडक्टमध्ये. तर तो त्यांना तुम्हाला कॉम्पिटिशन रेटमध्ये द्यायचा असेल तर तो सोलरचा ऑप्शन चूज करायचा. आता तोही ऑप्शन घ्यायचा नाही ना, कारण तो परमिशनच देत नाहीत. कारण ते तुम्हाला ऍव्हरेज एवढंच आम्ही 150 किलोवॅट देऊ, पण त्याची रिक्वायरमेंट आहे 400 किलोवॅटची. तर ते उद्या त्यांना मशीन वेअर अँड टेअर मुळे जास्त इलेक्ट्रिसिटी वाढते. आज तुम्हाला 10,000 युनिट लागत आहे, पण उद्या मशीन जुनी झाल्यानंतर ती 12-13,000 युनिट लागणार. तर ते सुद्धा कन्सिडर करावं लागणार ना. येऊन जाऊन तुमचेच पैसे भरायचे, तुम्हाला लाईट बिल भरायचं म्हटल्यानंतर असं थोडी चालणार आहे. आम्हाला सुद्धा दुसरा ऑप्शन दिलेला आहे, गव्हर्नमेंटने दिलेला हक्क आहे. आणि आम्ही स्वतः पैसे करतोय, त्यांचा आम्ही कोणीच काही करत नाही, त्यांचा काही हे करत नाही. आणि त्यांचे जे डिमांड चार्जेस आहेत जे महिन्याला लागतात, म्हणजे तुम्ही सोलार जरी बसवलं तरी तुम्हाला 140 रुपये भरावेच लागतात. 3 फेज असेल तर 440 रुपये भरावेच लागतात. आणि टीओडी बिलिंग असेल तर 10,000 ते 20,000 रुपये भरावेच लागतात. तुम्ही काही करा, तुम्ही बंद ठेवा, तुमचे 5,000 युनिट जमा राहू द्या, काही राहू द्या, ते प्रत्येक युनिट तुम्हाला पैसे भरावे लागतात. ते तेवढं भरून सुद्धा त्यांचं समाधान होत नाहीये.
आमच्या संघटनेकडून जाऊन भेटलेले आहेत, तर त्यांचं असं म्हणणं चालू आहे की त्यांचे लॉसेस खूप होत आहेत, तर त्या लॉसेसला बीट करण्यासाठी हा निर्णय आलेला आहे. नाही, फडणवीस साहेब आहेत. ऊर्जा मंत्रीच आहेत. राज्यमंत्री आहेत मॅडम. आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत. निवेदन देणार दिलंय परभणीकडून संघटनेकडनं. आम्ही पण इथून देणार. अतुल सावे साहेब आहेत, ते मिनिस्टर रिन्युएबल एनर्जीचे आहेत, तर ते आले, आम्ही त्यांनाही भेटणार आहोत. तर उद्या आम्ही म्हणजे अजून आमची आता मंगळवारी वगैरे आमची मीटिंग ठरणार आहे, त्याप्रमाणे ठरून मुंबईत वगैरे उपोषण करण्याच्या तयारीत आहोत आम्ही. संवैधानिक पद्धतीने. इतर संघटना आणि अजून आम्ही कोणा कॉन्टॅक्ट केलेला नाहीये कुठल्या असोसिएशनला, इंडस्ट्री वगैरे, पण ते आम्हाला सपोर्ट करण्याचं आमचं बोलणं चालू आहे. कपडा व्यापारी आहेत, हॉटेल असोसिएशन आहे, कारण हॉटेल असोसिएशन तर ह्याच्यामध्ये पूर्ण कोरमंडळ, कारण त्याचं पीक आवर मध्ये त्यांचे लाईट बिल आहे, ते सुद्धा त्यांना सोलार भेटणार नाही, तर ते कसं होणार, कारण ऑलरेडी त्यांच्यावर लिकरचे वगैरे दुसरे खूप चार्जेस लागलेले आहेत. तर सगळीकडून त्यांना त्रास सहन होत आहे, ते आम्हाला सपोर्ट करणार आहे. थँक्यू.